वेलकम टू पिंशू किचन। आज आपण स्वादिष्ट खमंग आणि चविष्ट अशी मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। ही नाश्त्याला आणि मुलांना टिफिनमध्ये द्यायला आणि ऑफिसमध्ये न्यायला सुद्धा खूप झटपट तयार होणारी रेसिपी आहे। बघा किती छान दिसत आहे आणि चवीला छान खमंग आणि अंबूस अशी टेस्टी रेसिपी आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बघा छान रसरशीत सुद्धा तयार होती ही रेसिपी। त्यासाठी मी चिवळीची भाजी घेतलेली आहे। आमच्या इकडे हिला चिवळीची भाजी असे म्हणतात आणि उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये उपलब्ध असते। त्यासाठी काय काय जिन्नस लागते हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे। मी आता ही भाजी छान त्याच्या मुळा आणि बारीक अशा काड्या तोडून घेणार आहे। बघा व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे निसून घेणार आहे। ही भाजी उन्हाळ्यात खाल्ली असतात खूप शरीराला थंडी असते आणि हिचे भरपूर प्रमाणात फायदे असते। त्या भाजीची ही रानभाजी आहे। 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर छान बारीक कापून घ्यायची आहे। मी 1 कप ज्वारीचं पीठ घेत आहे। हे मेजरमेंट परफेक्ट आहे, मी सांगते ते तुम्हाला। 1 कप छोट्या कपाने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आणि हे बेसन घेत आहे मी पीठ चना डाळीचं। ज्या कपाने आपण छोट्या गव्हाचं पीठ घेतलं त्याच यानी आपल्याला बेसन अर्धा कप घ्यायचा आहे। 1 चमचा चटणी टाकलेली आहे, थोडीशी हळद चवीपुरती आणि अर्धा चमचा धनेपूड, लसूण जिऱ्याचा पेस्ट टाकत आहे 1 चमचा आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि बारीक कापलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे आपल्याला। आणि फुटाणा डाळ घेतलेला आहे मी, फुटाणा डाळीचं ते सुद्धा टाकलेलं आहे। ते 4 चमचे घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ घ्यायचं आहे। चटणी आणि मीठ चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि ज्या कपाने मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाणी सुद्धा घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी व्हिडिओत दाखवलं त्याप्रमाणे। बघा थोडंसं पाणी उरलेलं आहे एका कपातलं। आपण ज्याप्रमाणे गव्हाचा आटा मळून घेतो ना त्याचप्रमाणे आपल्याला याची कणिक सुद्धा मळून घ्यायची आहे। आता ही बारीक कापलेली आपल्याला चिवळीची भाजी टाकायची आहे त्याच्यात आणि छान एकजीव अशी मिक्स करून घेऊया। व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे। खूप चवीला छान बनते ही रेसिपी। तुम्ही एकदा जर बनवून खाल्ली असता तुम्हाला नाश्त्यात खूप आवडेल। तर मी सांगते त्याप्रमाणे मेजरमेंट घ्या आणि बनवा। बघा आता छान छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे। मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे। बघा मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे छान असे गोल थापून घ्यायचे आहे हाताने आणि बोटाच्या साहाय्याने। तर अशा प्रकारे आपण बनवूया। खूप छान आहे ही रेसिपी, तुम्ही नक्की बनवून बघसाल आणि एकदा बनवली आणि आवडली की तुम्ही नेहमी बनवून खासाल। ही रेसिपी आहे ना आपण अशी सुकी पण खाऊ शकतो आणि रस्स्याची सुद्धा बनवून खाऊ शकतो। आपण भातासोबत सुद्धा खाऊ शकतो आणि तशी सुद्धा तुम्ही नुसती खाऊ शकता, कारण हिच्यात आपण सर्व इन्ग्रेडियंट छान टाकलेले आहे, चव येणारे आणि खूप छान स्वाद येतो त्याचा। आता मी इकडं त्याचे वंड बनवायला घेतले असतात। इथे पाणी गरम करायला ठेवलं होतं झाकून मी एका पातेल्यात आणि मी चाळणी घेतलेली आहे। त्या चाळणीला सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वंड ठेवताना आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। आमच्या इकडे विदर्भात त्याला वंड म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणते हे मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगा। जेव्हा आपण हे वंड चाळणीत ठेवतो ना तेव्हा गॅसचा पॉवर कमी करून घ्यायचा आहे। ही एक महत्त्वाची टीप आहे, नाहीतर आपल्या हाताला वाफ लागू शकते। पाणी छान गरम झालेलं आहे। आता गॅसचा पॉवर मी हा मीडियम करून घेणार आहे, स्लो होता तर, आणि 3 मिनिटासाठी मी झाकून ठेवणार आहे। बघा छान आता वरचा भाग आपला ड्राय झालेला आहे, तर त्याला पलटी करून घेऊया। बघा खालचा भाग हा छान शिजला गेलेला आहे। आता वरचा भाग आपण छान त्याला शिजून घेऊया। खूप चविष्ट आणि स्वादिष्ट रेसिपी तयार होणार आहे आपली।
एका रेसिपीला आपल्या 6 ते 7 मिनिट लागते बॅचला तयार व्हायला एका आपल्या. तर बघा, पुन्हा मी तुम्हाला आता टेस्ट करून दाखवत आहे. आपले सुरी त्याच्यात मी टाकून बघितली आहे, कुठेही चिपकत नाही आहे. आता दोन्ही साईडचे भाग आपले छान झालेले आहे. सुरुवातीला 3 मिनिट ठेवलं आणि नंतर 4 मिनिट झाकून ठेवलं होतं पलटल्यानंतर. अशा प्रकारे छान आपण वाफवून घेतलेली आहे. आता आपण दुसरी बॅच करूया. ही प्रोसिजर सेम तशीच केलेली आहे मी. चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे ब्रशच्या साहाय्याने आणि सर्व आता वंडा आपण ठेवून झाकून घेऊया. आता पुन्हा 3 मिनिटानंतर आपण उघडून बघायचं आहे आणि छान एका छोट्या चमच्याच्या साहाय्याने पलटून घ्यायचे आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला हे पलटताना गॅसचा पॉवर हा कमी ठेवायचा आहे. आपल्या हाताला वाफ नाही लागली पाहिजे म्हणून कमी करायचं आहे. तर पुन्हा झाकून ठेवलेले आहे 3 ते 4 मिनिटासाठी. बघा, आता दोन्ही साईडनं आपली रेसिपी तयार झालेली आहे. खूप छान तयार होती ही रेसिपी. पहिल्या बॅचसारखीच शिजून घ्यायची आहे आपल्याला. आता मी बाजूला छोटीशी कढई ठेवलेली आहे. त्याच्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि थोडासा बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे. छान गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊ. अर्धा चमचा धनेपूड, थोडीशी हळद चवीनुसार, 1 चमचा चटणी लाल तिखट घरी बनवलेलं आणि चवीनुसार मीठ आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात. 1 ग्लास पाणी आणि छान याला उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आल्यानंतर आपल्याला हे बनवून घेतलेले वंडा आपल्याला काढून घ्यायचे आहे त्याच्यात टाकायला. बघा, मी चाळणीतले काढून याच्यात सोडून दिलेले आहे. फक्त 1 उकळी आणायची आहे, जास्त शिजू द्यायचे नाही कारण आपण पहिले शिजवून घेतलेले आहे. जास्त शिजवले असतात त्याचे तुकडे बनतात. बघा किती छान टेस्टी आणि खमंग आपली रेसिपी तयार झालेली आहे. त्याच्यातलं डाळवंसुद्धा बघा किती छान दिसत आहे. तुम्हाला आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी कशी वाटली.